श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले YM3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण विज्ञान विषयातील महत्त्वाचे प्रश्न याचा अभ्यास करणार आहोत. चला तर वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी येथे प्रश्न लिहिलेले आहेत, त्याचे आपण आन्सर पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, डोळ्याच्या कोणत्या भागात वस्तूचे प्रतिबिंब तयार होते? उत्तर आहे डोळ्याच्या रेटिना ह्या भागात वस्तूचे प्रतिबिंब तयार होते. प्रश्न दुसरा, सर्वदाता रक्तगट कोणता? तर सर्वदाता रक्तगट हा O आहे. प्रश्न तिसरा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. याला इंग्लिशमध्ये लिव्हर असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, रक्ताचा pH किती असतो? रक्ताचा pH हा 7.4 हा असतो. पुढील प्रश्न आहे, पानांचा रंग हिरवा कशामुळे असतो? तर पानांचा रंग त्यामध्ये क्लोरोफिल ह्या पिगमेंटमुळे असतो. क्लोरोफिल ह्याच्यामुळे पानाला हिरवा रंग येत असतो. पुढील प्रश्न आहे, मानवी त्वचेचा रंग कोणामुळे तयार होतो? किंवा मानवी त्वचेचा रंग कशामुळे तयार होतो? तर मानवी त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचा घटक असतो, त्याच्यामुळे मानवी त्वचेचा रंग तयार होतो. पुढील प्रश्न आहे, रक्ताला शुद्ध कोण करतं? रक्ताला शुद्ध किडनी करत असते. पुढील प्रश्न आहे, सर्वग्राही रक्त गट कोणता? सर्वग्राही रक्तगट आहे AB. AB हा सर्वग्राही रक्तगट आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? तर मानवी कवटीमध्ये 8 हाडे असतात. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर शरीरातील सर्वात मोठे हाड हे फीमर. हे आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. विटॅमिन A कोठे साठवून ठेवला जातो? तर विटॅमिन A हा यकृतमध्ये साठवून ठेवला जातो किंवा लिव्हरमध्ये साठवून ठेवला जातो. लाळेमध्ये कोणते क्षार असते? तर लाळेमध्ये टायलिन नावाचे क्षार असते. विटॅमिन A चे रासायनिक नाव काय? तर विटॅमिन A चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन A चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन B1 चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन B1 चे रासायनिक नाव आहे थायमिन.
विटॅमिन B2चे रासायनिक नाव आहे. विटॅमिन B2चे रासायनिक नाव आहे राइबोफ्लोबिन. विटॅमिन B2चे रासायनिक नाव आहे राइबोफ्लोबिन. पुढील प्रश्न आहे विटॅमिन B3चे रासायनिक नाव काय आहे? तर विटॅमिन B3चे रासायनिक नाव आहे नियासिन. पुढील प्रश्न आहे विटॅमिन B5चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन B5चे रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक. विटॅमिन B5चे रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक. पुढील प्रश्न आहे विटॅमिन B7चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन B7चे रासायनिक नाव आहे बायोटीन. B7चे रासायनिक नाव आहे बायोटीन. पुढील प्रश्न आहे विटॅमिन Cचे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन Cचे रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक. 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 पुढील प्रश्न आहे विटॅमिन Dचे रासायनिक नाव काय आहे? तर विटॅमिन Dचे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. विटॅमिन Dचे रासायनिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. तर अशा प्रकारे आपण विज्ञानातील 20 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. कमेंटमध्ये विटॅमिन ईचे नाव मला तुम्ही सांगायचं आहे. अशा प्रकारे आज आपण विज्ञानमधील महत्त्वाचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी सांगितलेल्या क्वेश्चनचा आन्सर कमेंटमध्ये सांगा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.